कुंकू कपाळी केसत वेणी माळली अजरादाही मथुरेच्या बाला सकाळचं शाळा की संध्याकाळचं शाळा आता सकाळचं शाळा आता काय खूची आली हात मारे अरे अरे बाबा तुमचा नाही बाबा तुमचा नाही तुम्ही होय बसा 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 होय की घेऊन जा ह्या राणीच्या पोराचा ना सगळा घरातला आलू बाहेर ठेवतली जाते ना उतर मी बसा बसा मावरा ठेवलं तर येतोय मी जरा ढाकून येतोय रांडीची पोरा विषयी तरा विद्या बसलेत अरे मंद बदक काय सरबरी ना मेले कामी नावचं कवला बरोबर धावून तिथं खायचंय काय हा यावा 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 बसा बसा काय पाणी बिनी पाणी घेत बस बस या बायो पण येईल बस बस तुमचा कायो प्रॉब्लेम असाल दे माका सगळं कळता सगळ्यांचा मी बराबर बसवतोय काय समजला बराबर काय बसवतो अरे आमदारापासून तर सरपंचापर्यंत सगळेजण हय येऊन गपचूप सेटिंग लागून जातात काय समजला काय आता परवा इलेक्शन का तो बेतलवाडचं गुरव अरे तो म्हणू म्हणू 4 मता पण घरातली पडली नसती 40 मता निवडा निलो पण हैसर 40,000 रुपये खर्च केला काय समजला बाबी तुझ्या नोकरीच्या ठिकाणी काय प्रॉब्लेम नाही शिकता हा शिकता अजून पण हे करतात ना सगळ्यांचा पास मग ह्याच कसा रावला मागे हे शिकता असं आसान दे आसान दे बाबी शिक शिक लय मोठी तलाठी नो आणि तुका शाळेत जेवण करायचा काम मिळाल दे कोण तुझं कोण बाबू तू अशी रे आठवीत पास हल्ली करतात सगळ्यांका पास आणि हा फुलकुले फुलकुले जास्त खात जाऊ लोक अरे अरे खडी होता काय बोलताय होय काय अरे पाळण्या घरात की काय डोक्यात जाता अरे तुझं फोन येलो तो साड्यावर कॅन्टीनात गेलो होतं किती अरे बाबा माझ्या बायकोन म्हशीक चराक सोडल्यात हरवली काय समजला गाभण होती ना ती कोण औषध गो तुझ्या मग कोण म्हणून काय विचारतात मी विचारलंय हरवली कोण होय मग तुमका काय वाटलं तर ता जाऊ दे रे आज तो 3रा दिवस खय गावला नाही अरे सगळीकडे गरा 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 शोधलंय वरच्या तुळशा धनगडे विचारलंय खालच्या न्हाव्याकडे विचारलंय बांबलदेव धोंडेश्वर ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत अख्खी पंचक्रोशी पालती घातलंय शेवटी पोलीस पाटलात घेऊन
पोलीस स्टेशनात कंप्लेंट करून दिलंय. काय समजला? तपास करायचो ना, हा? पैसे विचारायचा ना. अरे ह्यो रांडेचो बोलू कस तयार नाही. कोण जो रांडेतो? आणखी कोण? ह्यो ह्यो बसलो सारखी नड दाखवा. अवचित नड? अरे तुझी नाही रे, या मेला प्रत्येक तास सांगतात. अरे बाबा, म्हणजे आपल्याच कामात नोय. अरे तास तर ना, हमारी बिल्ली हमसे म्याव. काय समजला? काय समजला? पुढं काय तर सांगा. तुका काय नाही समजला? अरे अशी जरी बिल्ली म्याव म्याव करू लागली ना, तरी मी पण काय कमी नाही. भाग्या बघत म्हणतो, भाग्या बघत. काय समजला? लावलंय 5 पाना, घातलंय गाराणा, असो जात घातलंय, पुरावं वेगळं केलंय, सगळ्यांचा जागच्या जागी कसा फिट करून टाकलं. काय ते प्रॉब्लेम तुझं फिट करून टाकू. काय प्रॉब्लेम? अरे बाबा माझी चड्डी पकडू नको, छोटी तर वांदे होतील ना. माका नको तुझी खाणी यायची. हे बघ, माकाशा म्हस गावली. हा? अरे बाबा मत मत कोणाची? ए, तुझी. माझी? हा. म्हशीचं काय झालं गो? कधी? असं काय हो? आत्ता बोलस ना म्हस हयावरी म्हणणार. होय पिशावं काय हो? जाऊ अरे हा बाबा, तो म्हशीचा प्रश्न नाही. म्हैस घरा येली, माझी बायको हरवली. ऐकतास का? औषध घेऊन तुमच्या हो, म्हणजे का ती गेलेली तरी सोय. सोडतं काय की तुझ्या काकी सगळं तपास केलं आणि शोधून काढलंय. काय समजला? काय समाजला? काय नाही समजलं. अरे मेल्या डोक्या आता तर समजत ना. काय समजला? ती गेली होती माहेरा. हो, मग आधी चौकशी करायची ना, फोन लावायचो ना माहेरा. त्याच्याकरता रेंज हवी ना माहेरा. शियाच्या आवते. अरे वहिनी सांगा तरी लावता ना मायेला. अरे बाबा, जगातली खयची रागान फुगलेली बायको नवऱ्याक सांगून जाता काय हो? तू का गो करता माय? अगो त्याच्या कशा मारतो? घरोघरी तेच परी. अरे नाही बोलत तीच बनी. अरे कसला काय आणि कसला काय, न बोलणारी दाखता फरफरता. काय समजला? काय सांगतो खरे? अरे विचारून बघ. न बोलणारी जास्त माहेरी लावता तुझ्या सावेसारखी. बरोबर ना? एक नंबर बोलला. आणि हा यो सायलेंट मोड वरतो मोबाईल एकदा का फरफारूक लागलो तर नवरे धावत पाठसुना. सोनू तुका कुरलियो देतय, पिलाक माझ्या कोंबो देतय. हलका मागसून धावतो ते भाव भाव करीत नंदी बैल. बैल कधी भोगवा करतो. अगो देवगानं बापसाचे गुण निघून घेतल्यानं कसा होताला. अगो कसा होता तर माका विचार, मका सगळा कळता. तुम्ही फक्त प्रॉब्लेम विचारा. होय होय, ताज आधी आपण पहिल्या बघूया. हा? त्याच्या काया ही माझी बहीण. हा? ही माझी बहीण. अरे तातू बोललो, हो. तातू बोलस. होय. ह्याच्या डोक्यात परिणाम झाला ना. इच्छा नाही हो. मग? आई, माझे दाजी. हा? माझे दाजी हिचे मिस्टर. अरे माझ्या मिस्टर हिचे दाजी. अरे नक्की काय तर सांग रे. माझे दाजी हिचे मिस्टर. हो. अरे जागा ऐकणार नाही म्हणता. तू काय आता मुको घेत का माझो? माका हो तुमका तर कळता ना. ए तू तुझ्या बोकाचं गुरगार नको हा? बस कपोली भरी आहे ना. यांचे डिटी ऐकून घेतोय. वहिनी तू चिप्र ह्या मका सगळं करता तर तू त्यातो दोष नाही ना. त्या तोंडात तो बोलता तो जरा थांब. सगळा शोधतोय, सगळा खणून काढतोय. नारळ हडलं. बरं पाना टाकल्याची. टाकळं पण इथून मिळाल. अगो इड्यासाठी पाना हवी, इड्यासाठी खाऊची. दादा पाना पाना. अरे इसली आपण. याचं खा. अरे बघला हिरा पटकन तालवरतून पानं घेऊन 10 रुपयाची
आणि सुपारी पण आणा कुणी. ए बाबा 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 धावा नको. हय बस चाललो चालर पाना जाऊ. आता दुकानं बंद असतील का बस. हो पोरा संचित आहे. चंची म्हणजे काय गे? अगो पोरा शाळेत शिकवलं नाही. होय होय शाळेत पानागाव शिकवतात ना. काय सांगता येणार ना. आमच्या वेळची गुरुजी खायचे. खाता पाना अगो पोरा चंची म्हणजे ते पिशवी दे तिथून पाना होत. नाही आजकालची पोरा ती कळत नाही. बर अगरबत्ती नाही आणलो. बर देवाकडे काय काय मागूचा त्याची यादी तरी तयार हा ना. हा हा हा. अगं ती गो कशी तयार हा. आणि देवाक देवचा टाकून बघूचा. आता जा काय लागत ना तर सगळा माझ्याकडचा ठेवतोय कळला. तू फक्त 200 रुपये ठेव आणि वर 70 रुपये हो. वहिनी सुटो 1 रुपया 200 पण देतात. कोणाचं तोंडाला पाय पडायचं. कशी आहे? तू आता गप बसत. त्यांनी चुका दिसाय गेली. किती झाली 1 2 3 4. शाळा शिकलं की ना उलटी सुपा दिया. आता गप. सगळ्या बाया काय बाबा राण्या जे आहे सोपे करी वच्या धुंडेच्या रुपये कालाकडे जा तुम्ही केला सत्ता जा तर दाग बनवत. नवऱ्याचं नाव काय तुझं? सदा. हा हा सदा सुधारायची बायकोची तैली. हा चांगलं ज्या कागदात आहे घे आणखी काय बनला सत्ता त्या पायाखाली जाऊन टाक आणि ह्या करून दिला सगळं मागच्या विसरून टाक. बरा कर आणि सांगता येतात पुरा घे. बोल तुझी समस्या काय हा. काय बोलू तुम्ही सांगता. अगो तुझं अंग जरा ढील वाटता काय. काय म्हणता. आमच्या ही वाटते काय ऐक्याची जोड. हा वाटता. अगं वाटता काय उभा राहून बघ. काय वाटतं? उभं राहून बघ. मग सांगता ना चल बाई. वाटता. हा वाटता ना. बस जो तुझं पोट गरम लोकांना काय हो बोलता त्याच्या तोंडात कोण बोलता टाक पहिलं बघूया आधी. हा रोज आहे तो. ये बोल आणखी काय काय समस्या ती एकदम बोलून घे. आणखी समस्या म्हणजे मध्ये मध्ये येडे चार सुचता. आई अरे बाबा काय बोलला या. तो येडेचा सुत्ता. अरे बाबा 1 2 3 4 येडे 4. आणि ह्यो पाचवा. येडेच्या म्हणजे नेमका करतात तरी काय. सकाळी उठले की म्हणतो वरचा काटा ऐकूया आणि जिला पैसे देऊया आणि रात्र झाली काय म्हणतो काटा ऐकणार नाही. काय बोलला या. ये याती जाई की म्हणता काटा ऐकणार ना. आता ऐकणार नाही म्हणतो. आम्हाला सायकल विकायचं. म्हणजे ह्याच्या गोवाच्या बोलण्यात बोलला नाही. याच्या गोवाचा ह्या नेहमीतच असता बरोबर ना. काय तुझं पोरा उठ गेला तो बघू आणि असं बोलतो छाया काय. अरे व्हायचा काळा मांजूर सांगतो तो जरा वास येऊलाय तर नुसता खुळा होता. तो पोरा बघता मारत का आधी गे तू मुकलो. तुला म्हणजे काय गे खाऊ गोया कोणाच बोल. काय म्हणतोय काकानं बांगड्याचा वाटी पण तू मिळत तेवढाच बघ. काय जाऊ दे रे नारायण तू बस. त्याचा काय हा काय आपल्या आजूबाजू चांगल्या आणि वाईट शक्ती वावरत असतात. ते आपल्याला काय दिसत नाही. जोपर्यंत आपली पावर हा तोपर्यंत भूता खेता आपला त्रास देत नाही. पण एकदा का आपली पावर डाऊन झाली
त्या भूता त्याचा आपल्या मानावर बसूक सुरुवात करतोस. काय समजला? म्हणजे त्याच्यासाठी काय करू भैया? असा कधी असता काय? शिक रे खोली वैया ना नानच चिपय. पार्वती माका एक सांग, तू घरचा बाहेरचा साप हातस? होय होय कालचं तुला चार देवधर्म जरा गोंधळ असता कुलदेवतेची ओटी भरत सगळे रीतिरिवाज पार पाडत. थांबो वशिक आसराबाया बायांचा पण सगळा करतोय. कुमारिका पण कुठतं मी जग पण येतोय. आकाशा सोडशी घे आहे. हा, जा, जा, आणि रस्ता असता. राग करून घे. राग. बोल बोल तासाने काय तसं वरतून बोल. आई बोल जागा रात्रीचं पैसे पटावर बोल. बसता. हे आई बोल. बोला कर. आई जागा ऐकून बोला पैसे कर. होतात. रात्रीचं पटावर बसता. स्पष्ट स्पष्ट कर. आई, जागा काय तर नक्की बोल. आई, आई, आधी अगं सोड. अगं पार्वती तुझ्या कामाचा बोल. काय तर सांगा तुम्ही तसा माझी काय बुद्ध्या चालणार नाही. काय करू यांचा हातावर येते का? ए, असं बघतात काय? माणसाचं पुन्हा कधी बघितलं काय? काय तू असा बोलतोच नाही का? लावलं वाट. काय केलं रे मी काय नाही केलं. आई ते मांजरान दूध उपडी गेले. अरे ठेव तसं. वसाडी गेली त्या माझ्यावर ठेव आधी. जरा मान दाब ना त्याची. नारायणा मिस्टॅक लयच मोठ्या. म्हणजे म्हणजे केवढी मोठी? अरे मोठी लयच मोठी हा. काय म्हणजे माझी एवढी मोठी आहे? चित्र रे. चेष्टा करू नको. करू दे करू दे. त्याच्या मानेवरचा पण उतरवतोय. हा मान दाब एकदा की. अरे, पण तो नेमकं प्रॉब्लेम काय? नेमकी ऐचन खायची. अरे मी या अडचण एकच हा. अडचण तो पुढे डोंगर आहे, डोंगर. म्हणजे अरे सगळा किरपाकडा झाला. पण ह्या काय चालला ना. पार्वती ह्या तुझ्या पुण्यावर चालू हा. तुझी सासू जाऊन 4 वर्ष झाली हो. सासव्याची मिस्टॅक. बघितलं दादा म्हातारी गेली पण माका चुकान काय जगात देवची नाही. काय या म्हातारेचं चोरून खाल्लं होतंय मागच्या जन्मी ताच माका कळणार नाही. अगो तिला कधी देव धर्म पाळला नाही. कोण इला तर त्याच्या मागचं वाचा 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 करायची. काय समजला? वचा वचा म्हणजे सगळ्यांच्या मागे खिटकी. मी म्हणून ठिकलं यांच्या घरात. म्हातारी तशीच बसते. आता तुम्ही शांत राहा. आता हा घ्या जागा हा ना का मी बघतोय. जागा ऐकणार नाही म्हणता काय? कशी ऐकणार नाही तीच बघतोय. आपण बघा आणि माझ्या सासून काय दिवे लावलात ना ते पण बघा. त्यानंतर बघूया गे. हे काय काय पळून जायत नाही होत. आधी खोलीकून पैसे कधी मी ता पहिल्यांदा विचार. अरे बाबा लयच हात घाय वरीलच. होय हा माका काय बिल पॅन नाही 50,000 भरून ठेवलेले होत. होय बाबा होय. तू बघ पण माझ्या लेकाचं सपान पुरावून दे. ते का खोली घेऊ पैसे मिळून दे. किंवा माझं घो काय मुंबई खोली घे त्याची गॅरंटी नाही. पण माझ्या लेकात तरी घेऊ दे. पदर पसरतोय या माणसात चांगली बुद्ध्या दे. पार्वती मका एक सांग. तुझ्या मागच्या पिढीतून कुणी डाव होतो काय? कुणी डाव? अरे बाबा बिनरोगाचो कोण तरुण माणूस अपघातान म्हणा खुनान म्हणा असं गेलेलो हा काय? I don't know. अरे बट आय नो. माका 100% खात्री तो ज्यांका त्रास देता पडणार आहे. त्याचा देणा तुम्ही दिलेला नाही. उलट तुझ्या सासवेन त्याचा आमिष दाखवून आपली बरकत करून घेतलेली आहे. काय समजला? त्याचा देणा तुम्ही दिलेला नाही म्हणून तुमका तो सतावता. ही म्हातारी मी मरा सर माका चुकान काय जगात देवची नाही. अगो त्याचा बंदोबस्त बस्त केल्याशिवाय पर्याय नाही. बघितलं ना दादा आता या सगळ्या माका निस्तरूक लागणार.
नाहीतर तो रात्री तो पोठावर बसणार. कित्या तू गात कित्या तसा टाका गाऊ नको. मग त्याच्याने काय करू काय का सांग. आता अरे मेल्या बेवड्या त्याचा देणार त्याला देऊ नको. तो तिशय तो आजच्या आज काय तो संपून टाक. तुका ज्या काय यागात ना आता तुका सगळ्या पोच होता या पण आता तर येत करू नको. अरे बाबा असे हातगार कामा होत नाही. आज जरा गडवार. ये बाबा मग उद्या करूया आपण ताबडतोब करूया. आता काय होताला सगळा वला होतला. तुम्ही काय ती यादी देवा. यादी तू काय गेली यादी ती. हे बघ हे एक घेऊन जा आणि झरॉक्स मारून घेऊन ये. बघ आधी ये. बाबा बाबा काय या आहे काय आहे 7 कोंबडे 12 नारळ 50 पाना 25 सुपारे 7 क्वाटरे बिस्किट पुडे हळद कुंकू पिंजरी काय काय या आणि शेवटी मजुरी 15,000 रुपये. अरे बाबा तेवढं फुललं तुमचं ताट आ. होय होय जर तुमचं उभं पाठी उभं राहलो तर रोज तुमची दिवाळी नाहीतर एकदाचा दिवाळा. ये बाबा त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय पर्याय नाही. तुका तर माहिती आहे लय फुललं ताट असा हो. ये बाबा तू पैशाची चिंता करूच नको. हा न तारी देशील ना. हा आता तुका ज्या काय सामान यागात त्या तुका सगळ्या उद्याच्या उद्या पोच होता या पण जो विषय काय तो क्लिअर होत जाऊ दे. होय ना हा क्लिअर करू होय ना. ए क्लिअर करू होय ना. हा चला सगळ्यांनी गाड्याने उभं राहा. हा मामा काय या तू चिप येऊ ये तुका खोयक पैसे होयत ना म्हणून काय एवढा करूचा. आधी पाया पाड्या सगळ्यांनी. ए पाया पड. तो वाकलो तर उठ नाही ना. जाया ना काय जे आहे सोपे करणे वरच्या अंगाच्या धोपे करणे जात नाही केला नसं अरे बंद अरे बंद अरे हाकव हिरवी नारळी काळा कातळ निळो निळो ह्यो थांबता घर रम्मिणी सरकी भरला माझा घर. हिरवी नारळी काळा कातळ निळो निळो ह्यो थांबता घर रम्मिणी सरकी भरला माझा घर. घर रे घेतो सांभाळ करता आमचो पूर्वज पूर्वज रे घेतो सांभाळ करता आमचो पूर्वज पूर्वज रे घेतो सांभाळ करता आमचो पूर्वज पूर्वज रे घेतो सांभाळ करता आमचो पूर्वज. जो तो धावता पुण्या मुंबई जागाई कुची घाई काखेत कळसो असून तयाच्या बाबर पैसे नाही देत त्याला सून द्यायला चालतं पैसे आणले अरे आणले नाही. हे आपल्या गावी पाहुणो येई कावो कावो झाला व्याकुळ पाय. आपल्या गावी पाहुणो येई कावो कावो झाले पायी पाहून झाला व्याकुळ पाय. अरे रे तो सांभाळ करता हे आहे काय चाललंय तुमचा. आता कुर्ला तुरला सगळ्या याच्या मड्यावर घालीत ना तेव्हाच शांत बसा ती हो. जेव्हा जेव्हा म्हशी पुढे पुढे गुरुगुरुकच वया काय झोमला ना सत्य झोमला ना. नाहीतर काय मग त्याल पण गेला आणि तूप पण गेला. हाती रवतला तू पाटणा रड नका रे घालू. रड काय त्या चिंगटी बाबाच्या मड्यावर 25 घातलं काय फायदा झालो. अजून पण ताच पप्पा म्हणता जागा ऐकणार नाही मग पैसे कधी मिळतले. आपण इयाव कशाने का चाळल्या का तुमच्या. तात म्हणताय मी
मामा तुझं ऐकून त्या भाव्या भक्ताकडे गेलो काय फायदा झालो 25,000चा वाटपळ झाला आणि बाकी सगळा कळला पैसा रावचा की जाऊचा भाऊजी त्यांच्याकडे लक्ष नका देऊ वैतेशी तुझंच राहू रायशॉपचं गुण घेतलं काय रे काय बोला नको काका माका नाही दावली सारखं बोलू बरोबर ना काय बोलूचा कसा बोलूचा शिस्तच नाही आम्ही ज्या ह्या कैताव ना सगळ्यात तुमच्यासाठीच ना काय का हे असले बिंडोक धंदे त्याच्या आमच्या पार्टीक बोलवा काय पार्टीत बोलवा पार्टीत बोलव म्हणून तशा बरोबर हा पण ऐन वेळी तुझ्या बापसार काय गोंधळ घातला मग काय करशील म्हणून पहिल्यांदा आम्ही हे धंदे करतो पण त्याचा काय उपयोग झालो का काय अरे पण साधा ह्याच्यापूर्वी असं वागलेलं नाही काकांनो पप्पांच्या मनात ना फक्त स्वप्नातच दिसतात त्याचं कोण काय करणार जागा इच्छुची त्यांच्या मनात नाही माझ्या ती मनात खळ तू इच्छाय पण ती चट्टी वली झाली ना तेव्हा कारण मामा पप्पाच्या नादाला लागलो चढली अरे पण आता काय करावं अरे पण जागा इच्छुची की नाही तो शोध तपास करू नको काय हे तुमच्या याच्यात शोध तपास व्हायचं ती खोलीच आहेत निघून असं बोलून काय रे चालणार मी काय माझा सिरियस घेणार नाही माझ्या भविष्याचा हेंका विचारच नाही हा. असं काहीतरी नको रे म्हणून असा नको तर कसा हा मी बोलतोय का मग बोलायला लावता विचार करा तुम्ही काय बोला नको रे लोकांच्या उमऱ्यात काय काय बोलतोय मी हा काय झाले विष्णू अरे बैस बघू ऐस बैस तिथून रे हा देगो सगळ्यांना तांबे असले काय रे भट्टा आज स्वयंपाक शो घेऊन यो अरे आवळ्या ते आहे 2 वर्षापूर्वीचे होय काय या दिवसात बरे पित्त शामक माणसाचे चित्त कसे अगदी थंड होते तो पित्त लावतो काय ताटक का घेवा पार्वती कसे म्हटले सरबत एकच नंबर हो, जरा कडू आहे जरा पुरा कडूचा तुकावया त्याचे काय आहे याला नियमितपणे आवळ्याचे सरबत देत जा बरे होय होय खूप आवश्यक आहे जरा थंडावा येईल हो जीवाला घेऊन जा हे काय ताटक घेवा दादा बोल रे वय बाबा तुका तर कोमी माहितीच गेले 10 दिवस आहे दाजीची परिस्थिती काय सुधारणा नाही आता सगळा करून बघितलं आता रत्नागिरी डॉक्टरकडे घेऊन जायचा विचार करतो होय तसं नाही झाले ना सगळे गाव पालथे घालून अरे ही भगतगिरी म्हणजे शुद्ध स्वतांड रे आपण खराच रे नुसते खरे नाही बरे 100% सत्य आहे बरे अष्टया अरे अष्टया नाही ते तसेच आहे आता मला एक सांग ही सृष्टी कोणी निर्माण केली देवा आहे आणि तुला मला औशी बापसा औशी बापसाला आजी आजी आणि आजी आज्याला त्यांची औशी बापसा रांडेच्या म्हणजे सगळ्यांना देवानेच निर्माण केले मग तेथून काय झाले सांगतो अरे ही कोंबडी कुत्री ही देवानेच निर्माण केली ना देवाने मग हे नारळ बिरळ पान सुपारी ही देवाचीच करणी ना तेव्हाचीच करणी बघे अरे मग मला सांग तो देव कधी म्हणेल का मला हे द्या मला ते द्या अरे सगळी मालकीच त्याची ना बरोबर आहे मग तेथून काय झाला अरे मूर्खा अरे तो भगत सांगतो देवाला हे द्या देवाला ते द्या अरे याची गरज आहे का देवाला बरोबर अरे एक नंबर बोललो होता आतापर्यंत आमच्या वहिनीकडून दोघांनी 50,000 धुतले नाही म्हणून या शास्त्रावर विश्वास ठेवला पाहिजे अरे तुझ्या जन्माच्या वेळी त्या सटवीने तुझ्या बाईचे लिहिले त्याचे सगळे अकाउंट या कुंडलीत सापडते यांचा गिरमान बघा सगळा जळला तिरसटल्या पण कधी काय मनात येत सांगता येणार नाही तसा नाही होतो पण थोडा आहे जरा एक खोड पण तो त्याचा दोष नाही बरे मला जरा त्याची जन्मतारीख आणि जन्म वेळ देतेस का देते पिशवीतली पत्रिका बघ बाबा
दाजीच्या काय तर होऊ दे तुया मी बघूया रे. बघा बघा त्यांची पत्रिका. हा मध्ये पंचांग काढतो. बघतो तरी थांबा. बघ बाबा दाजीच्या काय तू या महिन्यात 20 किलो गहू घेतले बरोबर ना. होय. आणि तांदूळ पण 30 किलो घेतले. होय होय. खया काय गो. अरे खरे म्हणजे परवाच घेतले. हो, घरात. रेशन कार्ड कसा कळला? हो मेले हे मला तू लेखन कार्ड दिले. पत्रिका दे पत्रिका. तुझं लक्ष काय असतं जेवणाने हात द्यायचं. शाळेत का पोषण आहे खाऊ जात गो. तुकडी नका तुकडी खाव. बघा त्यांची पत्रिका. आहे ना पत्रिका. बरे मला सांग नेमकी काय समस्या आहे. काय सांगू भाऊजीनो तुमका. गेले 10 दिवस नुसता हैराण केल्याने एवढा काय तोंडात उतरता नाही की पाणी उतरणार नाही. देव बसला की देवची वांछाच होणार नाही. होय मग काल 12 वडे आणि 4 ढिसा मटण कोणी गे खाल्ल्यान. प्रॉब्लेम सांग आपण इलो काय बोलतो या. शिपराव रे भाऊजीनो. अन्न पाणी काय गोड लागणार नाही. जरा वय झोप म्हणून काय माणूस देणार नाही. झोप देत नाही म्हणते. रात्रीचे दाबडच उठतो. जागा ऐकणार नाही जागा ऐकणार नाही. हे आले माझ्या कानावर पण जाबडत का उठतो. तात चरू गेलो नाही सर. तू जरा थांबशील का. अगो जरा गप्प बस. बोल पार्वती. जरा पुढे पुढे बोला नको ना. काय काय चुकीचा बोलली ती. तुका पैसे वयत ना मग जरा चिप राव. म्हणूनच चिपय. भांडू नको. आवळ्याचे सरबत देऊ का. हे बघ तांबे शिल्लक आहे. नको तिथून दे दे गो त्याला. तू करो करत. तशा मग माझं गंध इलो असतो ना तर 4 गलासा पिला नसतो. कसे वाटले. एक नंबर. बापऱ्या, तुका खराच आवडला. होय भाऊजीनो 2 बाटल्या दिवा. देतो बरे. किती ते पैसे घेवा. हे कसे जोडी. अरे मेहनत आहे ना. तुझ्या घरचा काय रे. होय रे. कशी वाटली क्वालिटी. अरे यंदा नमुन्यासाठी म्हणून आणि विक्रीसाठी म्हणून 50 बाटल्या तयार केल्या. मग काय आणि एक बाटली कशी. जास्त नाही बाजारभावापेक्षा वर्षातून दिली ना 280 रुपये जोडी. नाही रे 280 रुपयाला एक. मग दोघांचे किती होतील सांग बरे. तिथून रे सांग. तू नको रे. मला ह्या नवीन मुलांची हुशारी तरी पाहिजे. बोल किती. कांद्याची वाट. अगो 560. बरे जाताना दे बरे. मी काय म्हणतोय कोणी विचारल्यानंतर गिरायक पाठवू काय म्हणजे स्टाक आहे ना तुझ्याकडं. हो पाठव. अरे अजून 47 बाटले शिल्लक आहेत. तुला प्रत्येक बाटले मागे 30 रुपये कमिशन देईन. का बोलतं काय. अरे हो कालच बायको गडबडली. हे नसते धंदे मेले करता कशाला. बोलतं काय. हो या दिवाळीपर्यंत या बाटल्या जर घराबाहेर गेल्या नाही तर मग तुम्हीच घराबाहेर. अरे मग तुझी गत अशा बघायची ना. काय बघितली रे बघितली. शनीची 7.5 आहे. केलेल्या कर्माची फळे तो देणार. म्हणजे गाव गोळा करून कोण गेले होते. काच्याने वाजत गाजत घरी आणले ते आपलेच कर्म ना. माझ्या बाबा कर्माची फळे. अरे खोटे वाटते की काय. विचारा या ना. 100 फटाके फोडून 1 फटाका घरी आणला. आता 12 महिने घरात दिवाळी. म्हणतो तू साक्षी म्हणतो. आपण इलो कशा काय बोलतो ते.
जा बोलूच आता कधी येवर बोलली काय रे? जोशी भाऊ बघताच ना दाजींच्या तेच चालले आहे ना. बघ आधी पहिया हे काय तेच चालले आहे. हे काय दिसतात गिरे मा? जरा बघा त्यांची ग्रह दशा. त्यांची कसली ग्रह दशा बघत त्याच्यामुळे ग्रहांची काय दशा झाली ती बघा आधी. भाऊजी राव. प्रॉब्लेम अनिष्ट युती. अशी युती झाली की समजावे सगळ्याची माती. पण नेमक्या काय घ्या सांगतो. अरे चांदा दोष गुरु आणि राहूची युती. गुरु आणि राहूची युती. जागा इथून पैसे कधी मिळतील ता सांगा आधी. अरे या दोषामध्ये वाईट संगत लागते आणि या वाईट संगतीमुळे माणसाचे अधःपतन होते. काय बोलतात काय? काय ऐकलास काय? एकदा का वाईट संगतीत माणूस अडकला की त्याला कोणीही वाचवू शकत नाही. पण आमचं ऐकतील तर ना? नेमका तसलेच लागतं. तसलेच म्हणजे फुकटची मिळाली काय ढोसणारे? आम्ही नाही भल्याचा बोलणारे. ठीक रवरे. ठीक रवरे. मी असेल ना म्हणा टेन्शन बोलला पुढे पुढे. बाईच्या जातीत चूप राहूचा. तू बोललेला कागदा आवशी तो हो माझा बापू जीव घे एकदा तो एवढा नको. बोला हो. ग्रह दशा फार वाईट आहे. काय झालं? मंगळाने मकर राशीत प्रवेश केला आहे आणि शनीने अगोदरच तिथे मुक्कामच ठोकला आहे. ते काय होतं? काय होत ना? अरे जाळपोळ, मारामारी, हाणामारी, दंगली. होय या प्रॉब्लेमवर उपाय काय तो सांगा हो. सांगतो. तुला खूप घाई लागलेली दिसते. होय हा माका काय थंय दिलपॅन अरे बस रे दिलप्या पुराण बंद कर. कधीपासून दिलप्यान 50,000 भरला 50,000 भरला. पुढचा बोल काय ता. दादा बोलणार आहे तुमचा. जोशी भाऊ बघतास ना. अगो अरे पण पहिली त्याची सुधारणा नको का व्हायला. त्याची एकदा बुद्धी झाली की सगळी कामे अगदी चुटकी सरशी. तास म्हणते मी पण करून टाकायचा चुटकी सरशी. कधी व्हायचो काम भाऊजी चुटकी सरशी? काय करणार. ग्रह दशक पिकत आहे तर मी तरी काय करू. बाबा उपाय सांग. सांगतो. करणार कळूकच होय ना. काल सर्पयोग शांती करावी लागेल. कळू कळू ताई. खर्च जमेल. बसतंय. किती लागतील? जास्त नाही 25,000 तरी लागतील. कळी ताई. कळ कळ तू कळ. हा कळ. बसतोय. हे मामा काय तुझी प्रवरे. हा तू कळ हो. दादा 25,000चा वाटोळा. मामा मला डोक्या गळगरू लागला रे. तिथून रे. सरबत केला ह्या तांब्यात नाही. हिरवी नारळी काळा कातळ निळो निळो ह्यो थांग सागर रम्य निसर्गी भरला माझा घर. हिरवी नारळी काळा कातळ निळो निळो ह्यो थांग सागर रम्य निसर्गी भरला माझा घर. घर रे येतो सांभाळ करता आमचो पूर्वज पूर्वज रे येतो सांभाळ करता आमचो पूर्वज. ऋत्विक शिंदे यांच्याकडून 50 रुपयांचं पारितोषिक MK साठी ओमकार गुरव यांच्यासाठी. जो तो धावता पुण्या मुंबई जागा इकूची घाई.
सुंदरा आपलं रोज काय बसलो मूठ अरे आज दसरो हा अरे रोज काय पडलं तुझ्यो सुंदर्या गो सुंदर्या सुंदर्या कशा बंबटा काय वया कच्च्या बंबट्टास काय वया अगो गुळाने खोबरा वया पासाच्या वाटीत काय ठेवलाय ना तुझ्या औषधी चेष्टा करू नका चेष्टा काय नका पटकन घेऊन देवा दाखवूच समजला देव काय काय पळून जात नाही अरे असा बोलू नये माणसान माणूस नाही बोलणार तर काय जनावर बोलतील या बघ विचार करून बोलतात ते का माणूस म्हणतात आणि अविचाराने वागतात ते का जनावर म्हणतात समजला तात म्हणताय मी काय ता या फोटोवांका गुळ दाखवून काय उपयोग म्हणजे मुंगळेच खातले गुळ अगो बायो त्या मुंगळ्यांच्या रूपात पण देव असतात गो समजला त्या मुंगांच्या रूपात तो देव का दिसता पण जेव्हा माणसांच्या रूपात तो देव जेव्हा दिसतात ना तेव्हा पृथ्वीवर स्वर्ग होय बायो आणि असं अचानक काय बोलतोय काय झाला काय नाही हडतय गुळ सणासुदीची किरकिर नको सुंदर्या बोंबलतात की सकाळ सकाळ बघितलं ना कसा बोलला का काय बोलला झाला काय तर बोलला चाललाच कसा म्हणजे कधी पण काय पण बडबडू ठेको काय तुम्हीच घेतलास की या बा उगाच काय बोलत राही तू परवा करू ना सकाळ सणासुद्या दिवशी अरे वा म्हणजे आम्ही राहिलो पर्वत करतो काय काय झालं बाबल्या उठ उठ रेड्यासारखं लोट काय पडलं अगो काय झालं दादूच्या काही उपाय काही उपाय ऐकू घेता काय अगो काय झालं सांग आया उचारायला बाई तिचे पुष्कळ नको सोडू हा काय स्पष्ट बोल काहीतरी शिस्त बाळगा काय जाऊ रे काय नाही दादा माता म्हणजे रे काय म्हणतो तू का गुळ आणि खोबरा हडतय म्हणजे मी किरकिर करतोय किरकिर करू तुम्ही असतात काय घरात 2 टाइम गिळायचं आणि गावभर हिंडायचं या बघ मी बिन कापाचं गाव हिंडत आहे समजला ना तुमची कामा ना माहिती आहेत नका काय ती परबिनीचा काय सावतीनीचा काय त्यांच्या पोरांची ऍडमिशन त्यांच्या पोरांचे दाखले गोळा करू हक्काचो पैरू अगो या बघ आज दसरो समजला ना मी अशा शुभ दिवशी काय देतात नका खोबरा हा घाल माझ्या मड्यावर एवढा पुरतला तास बघा मी मरतय कधी आणि तुम्ही सुटतात कधी उठ रेड्या काय गे काहीच राग होता काय तुझ्या औषधा घोवाचो एवढी वरची पट्टी धरा नको तुका काय प्रॉब्लेम माका नाही तुझी फुसफुसा फुसकतील मरण दे जीव जाऊन दे एकदा तू काहीतरी जगून काय सुख मिळणार नुसती बघूची तेव्हा जीवाची वाढत अगो माझे आवशी उगत डोक्यात नको फिरवू माझा समजला माझा डोक्यात नको फिरवू मी डोका फिरवतो. नाही नाही, माझा फिरला आता आमचा फिरवता का? अगो कायचा स्पष्ट बोल गो काय तुझी इच्छा तर तुझ्यावरती झोप जागेत हा काय तुझी इच्छा काय माझी काय इच्छा नाही अरे दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अरे शुभेच्छा दादा तुका पण हा. सुंदरा तुका पण दसऱ्याच्या शुभेच्छा वहिनी तुमका पण कार्तिक तुका पण शुभेच्छा आणि मेरा तोंडात वास येता अंघोळ करता पहिली कसल्या शुभेच्छेने कसल्या येऊन बसलास अरे तुझ्या सगळ्या स्वप्ना पुरी होऊ दे असली स्वप्नाचे झाले कोळशे समजून राग झाली त्यांची काहीतरी बोला काहीतरी व्यवस्था होय खयच्या स्वप्नात जगतस तू आजच दसरो हा आजचो वायदो तो बुकिंग अमाऊंट भरूचो तुझ्याकडे काय जादूची कांडी हा हय गोल गोल फिरवलं ती पैसे पाडू की परत खय तो बाबा भेटलो पैशाचो पाऊस पडवणारो दसऱ्याच्या शैवांका हार्दिक हार्दिक शुभेच्छा अरे, तुका पण शुभेच्छा कसल्या शुभेच्छेने कसला काय घेऊन बसला अरे तुझ्या सगळे इच्छा काय त्या पुऱ्या होऊ देत शांत राहा आणि उगाच किलेश करू नको सणासुदी घरात सांगतोय वय वय आता आम्ही केलेच करतो ना डोकी फिरली ना आमची आता नाही रे म्हणत मी काहीतरी व्यवस्था होय जरा शांत रह अरे बाबा ताच म्हणते मी जरा चीप होता विचार तू येळ दे तू कसलं कपाळचा विचार करणार आवा म्हणजे जीव देवची पाळी लिया तुमका किती काय समजावला ना तरी काय फरक पडणार नाही आपला ताच खरा करा अहो, काय नाही माझा खरा केलं हा जागा ऐकून तुमची नेमकी काय अडचण आहो अगो, माझी आवशी माझी अडचण तू नाही समजणार काय दुनिया समजून घे जेव्हा बघूची ना तेव्हा इंकाच अडचणी बाकी दुनिया काय अडचणी नाही अरे बाबल्या या वेळची माझी अडचण खरोखर वेगळी आहे आता तुमचे सगळे अडचणी माहित मोठी हौस ना इंका पुढारपणा करूची अरे पण हायचं पुढारपणा करतो प्रश्न इलो खय बाका सांगा सगळ्या दुनियेक माहिती आहे तुमच्या या प्रकल्पाची विरोध होतो मोठे मोठे गजाली मारत असतात नाही या प्रकल्पाक विरोध करा वाट लाव तुला सगळ्या कोकणाची छातीवर गोळी देईल प्रकल्पात पिटाळीन हात छातकाम करणं एवढा सोपा नाही गोळी येतील तर छातीवर एक गांड जरी पडलो ना ढुंगणावर तरी सगळा बंद होईल आता काय राहू देऊ पण मी
काय खोलीचा काय आधी मनावर येवा. अरे बाबल्या बाबल्या रे पैशाची काय झाडाक लागतात काय? असं कोण बोलला? टाका तरी का पैसे मिळतील. टिकणार नाही. तू स्वाभिमान मोठो आहे ना. इकल्याने तर गाव काय म्हणत? त्या बायका पोरांचा वाटतो झाला तरी चाला. मी काय बोला गेले की तुका राग येता ना. बोल काय करणार आता? आज दसरो हा आजचो आहे तो होतो. बुकिंग अमाऊंट भरूचो ना. होय. आणि आता दिलप्यान माझ्यासाठी बनलेले 50,000 ते पण तो बिल्डर परत देणार नाही. कशा कशा? तसा माका काल दिलप्याचा फोन इलेलो. उद्या संध्याकाळपर्यंतची मुदत घेतलेली आहे. पैसे नाही भरलं 50,000 बुडणार की काय? बुडल्यातच जमा. पण अशा कशा? तसा एक आयुष्यभर काता ऐकू शकत नाही आणि पैसे काय मला कधी देऊ शकत नाही. देणार आहे. बापल्या बापल्या उगाच सकाळ सकाळ नको वाद घालू काहीतरी. म्हणजे आम्ही वाद घालतो. अगं बाय माझी चुकीचे अर्थ नको काढू. चुकताना तर आमचाच. किती किती बाय पैसा आहे? अरे असा बोलून काय मार्ग निघण्यात नाही रे. अरे बाबा माझ्या डोक्यात आलं तरी मी काय करता सांग आता. वेगळा काता लिकाडी मोकलो जिराक दे पैसे. हे वराती मागसून घोडे नाचवून आता काय उपयोग नाही. काय आहे आज दसरो आजचा वायदा होतो. पैसे भरूचे ना त्याच्यावर पैसे बुडणार तुझे. ते आता बुडणार पैसे दिले. अरे दिलीपाचे पैसे देऊया रे बाबा. तसा रात्री काय थोडी तू सांगून टाक सगळ्यांका. रात्री दिलप्याचा फोन इलेलो. माका तो बोललो उद्या संध्याकाळपर्यंतची मुदत घेतलेली आहे. म्हणजे उद्या पण पैसे भरले नाही की बुडलं. बुडल्यातच जमा. एक आयुष्यभर आता ऐकू शकत नाही. तुझी लायकीच नाही आपल्या चिप रे असा बोला नको. असा नको तर कसा. तुझ्या आणि हा काय तुटकी गवडी. आपल्या असं बोलू नको रे. पुढे कराई नाटका जगाची नाही तर मराठी तरी बाळगा. दादा हे इंटरनॅशनल आता तरी ऐक काटा लीक आणि मोकळं हो जिलाक दे पैसे. नाही ना येतो रे मी. माझे बुरा सोडायचे बघ तू. दाजी जरा ऐका त्याच्या. म्हणजे काय उपाय नाही केलं. त्या चिंगटी बाबांनी सांगितलेलं पूजापाठ केलं. का फुकट गेला. 25,000 पाण्यात जरा गप्पची काय दादा. अरे तू सांगितलं म्हणून त्या भक्ताकडे गेलं. त्याला कोंबडो कुत्रो सगळा दिलं. तापण फुकट गेला. 25,000 पाण्यात जरा गप्पची की मुस्काट टाकून फोडून. दोषान सांगितलं तू याक पण केलं रे. ते पण 25,000 पाण्यात. मी बोलले का तुका राग येता ना. मी बोललेले तुमका याचा उपयोग शून्य. चिप रवरे काय बोला गेलंय का याकून. चीप रवरे ने तू चीप रवरे. अरे पण हे सगळं तुझ्या भल्यासाठीच केलंय ना. काय का माझ्या भल्यासाठी नाही यांच्या नाटकासाठी. अरे बाबिया जरा शांत या. आज दशयो हा. आज चांगला दिवस हा. अरे मामा तुझं बरोबर आहे रे. पण हे काय चांगला गुरु देतील तर ना. जास्त काय नाही. या खोली घेऊनचा सपन होता. आता आपण तापण पुरा करू शकलो नाही तर जन्मा घेऊन तरी काय उपयोग. सारख्या चिपरावने बोला नको घे. डोक्या इथला माझा. ऐकलास ना. आता तरी माझा ऐका. माझ्या पोराच्या बघवत नाही माझा. अगो पण मी काय करू काय. एवढे पैसे लाखात रुपये एवढे हारू काय सून. तुमच्याकडे पैसे नाहीत ना. नाही नाही तो पैसे माझ्याकडे. मग काचा ऐका. अगं पण मी काय करू सांग ना. हा कसा पाथा निघूचा. माझ्या पूर्वजांनी राखून देण्याचा पाथा आता निघून माझ्या जीवावर येता. मग लेखात काय लोकांच्या दारात भांडी घासायची लादी पुसायची आयुष्यभर. अगं जरा थांब. किती दिवस जरा काम करशात. तो चित्ता लोकांच्या दारात. अगो तो लोकांच्या दारात काय अगो. माझ्या सख्या बहिणीला तर सांगितले ना. हा अगो माझी बहिणी जीव करतात तो भासरांका. मी जीव देतोय म्हणजे सगळे प्रश्न सुटले. काही दिलतान माझ्यासाठी 50,000 भरून ठेवलेली. आता तो बिल्डर ते पण परत देणार नाही.
तुमचं कोण तो? अरे बाबा, अरे तो एजंट तो तुझ्या गळ्यात खोली बांधण्याकरता म्हणून तिने एवढं सगळं ढकल केला न. हो पण तुमची लायकी आहे काय 50,000 भरूची? बरोबर बोलतोस रे, माझी लायकी नाही हा. तुमका पैसे देऊ नको म्हणून किती नाटक केलास. कसे पूर्वजने कसलाय नखरे सगळे. अरे बाबा नक्की नाही, मी अनुभव घेतलोय. कसलो अनुभव चालली होती तुका? हे बाबल्या बाबल्या, तू आधी पहिले आंघोळ करून घे, आंघोळ करून जा. तुम्ही तर एक शब्द बोलू नका. तुमची लायकीच नाही बापूस म्हणून घेऊची. त्या काकात तुमचं जीव अडकलो हा. जीवन जळता तुझं काहीतरी वाटतं काय हो तुमका? नाहीतर काय, आपली मुंबईची नोकरी सोडून गावा केले स्वतःच्या हौसेसाठी. आता आम्ही काय पैरेपणा करायची? अरे जरा शांत राहा, चिपरो काढली काढूया मार्ग. शांत राहा जरा. शांत राहून काय पैसे मिळणार? वाटोळा केलास तुम्ही माझ्या जन्माचा. आपल्या आपल्या असं नको रे बोलू, अरे, असं नको बोलू. पुढे नाही नाटका बाळग तुम्ही. आता चिप रे रे, करूया काहीतरी अवस्था. कापडा घेऊन देतालच नका पैसे. मी बघतोय रे काहीतरी. ज्यांनी बघूचा ते बघतात काय. मोठे करतो पुरुष नाही. आपल्या असं नको बोलू. ह्या बघ माझ्या माझ्या जसं जमला ना तसं नारळ पडत वाढवलं रे मी तुमका. माझे राजकुमार तुम्हीच असाच रे. कसले राजकुमारी भिक्कारी हो मी भिक्कारी. अरे नाही रे बाबा, ह्या बघ तुमची स्वप्न पुरी करूची माझी जबाबदारी ती मी नक्की पार पाडी. काय कपाळ बनणार? मग पळून जाऊन लगीन करूची येईल. अयो असं नको बोलू. काय चुकीचा बोलली ती? तुमच्याकडे आहे काय बघ पुट्टी गवडी? बाबल्या हे बघ पहिल्या तू आंघोळ करून घेतो तर आपण चहा घेऊया. अरे हा चांगला दिवस हा. तुम्ही आता मला सांगाच नको. मी आता आंघोळच करणार तुमच्या नावान शेवटची. आणि परत काय तुमचं तोंड बघू गावा घेऊचंय नाही. बाबल्या पार्वती, अगं तू तरी ते का समजावून सांग. ही काय बोलणार? बाबल्या ह्या असलं भिक्काटे जीवन जगण्यापेक्षा ना मेलेलाच बरा. मी तुमका मेले की तुम्ही माका. बाबल्या फिनिश. बाबल्या शांत येऊ, जरा शांत येऊ. लायकीच नाही हा बापूस म्हणून घेऊची. पूर्वजा अरे जर का असेल ना तसं माझी हाक आहे की रे. मी हारलोय रे. अरे माझ्या पोराचा सपान पुरा करण्याकरता इतकाच लागा. काही काचा पर्याय नाही. जी काही चूक भूल झाली असतात ना त्याची शिक्षा पाहत दे. माझ्या मानेवर बस, माका गोल गोल फिराव. जा काय करत असत ना त्याची शिक्षा पाहत दे. मी हरलोय रे, माका माफ कर. तुझ्या नालायक वंशजात माफ कर. माका माफ कर. पूर्वजा माका माफ कर. नारायणा कार्तिक फोन लाव. मी काटा ऐकणार. थांब दादा, फोन लावा नको. तुका किती पैसे हवेत रे? ह्या घे मंगळसूत्र, हे घे बांगडे. सगळे मिळून 4 लाख होतले. भरून टाक. उरलेले पैसे पण तुका गुढी पाडव्यासर पाठवून दे. पण परत तोंड टाकू गावात यायचा नाही. पार्वती हे आहे तुझ्या भावाच्या नावानं अंघोळ करतस काय रे? माझं वंशाचं दिवस. पार्वती अरे शांत हो. पैशासाठी एवढे अन्याय झालास काय रे की तुमका माणसापेक्षा पैसा जास्त मोठं दिसू लागलं? जरा शांत हो गो. माझं कसं कोणाच समजेल? पोरांवरला जीव रे. रात्र
टाकून काढल्याने पोरं आजारी होती तेव्हा. अरे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनात काहीतरी नेऊन टाकते पोरांका. म्हणून घाबरून गावात आणल्यान रे. सोन्यासारखी नोकरी सोडल्याने. कित्या कोणासाठी? या पोरांसाठी. माझं बाबलो, माझी पाय, ऐकलात ना? या जगात कोण कोणाचा नाही. त्याचा वजा त्याचाच वजा. पार्वती शांत हो. अगं बाबला असून लहान ना. काय हो बोला नको तुम्ही. चांगला पान फेडल्याने पोरांनी आज दसरो साजरो केल्याने. ते आहे मग माफ कर. माझ्या सौभाग्याच्या नावानं अंघोळ करताच काय रे हराम्या. माफ कर पप्पा, माझा माफ करा. चुकला. पार्वती चुकला. लेकरांचा पण चुकला आणि माझा पण चुकला गो. पण बाबल्या आता मुंबईत खोली घेऊचा ह्या फायनल. होय, पण आता आपल्या जीवात पूर्वजांची इष्ट टिकून नाही. पार्वती माझी पोरा जिंकली असतो. माका अभिमान हा माझ्या पोरांचो. अगो जरी लाथ मारतील ना त्यातून पाणी काढतील. पण खरा सांगते पार्वती तुला, यशासाठी आकाशात उंच भरारी घेऊची स्वप्न बाळगणारे आम्ही पुरुष. आम्ही उंच स्वप्नांची भरारी घेऊची स्वप्न बाळगतो. याचा कारण ह्याच्या घराघरात तुझ्यासारखे पार्वती नाचत. पार्वती खरी आदी माया. अगो या मंगळसूत्र म्हणजे केवळ सोन्याचं दागिनं नाही, तर या प्रतीक हा स्त्रीच्या सामर्थ्याचा, त्यागाचा, प्रेमाचा आणि विश्वासाचा. खरी आदी माया, खरी आदिशक्ती तूच हस पार्वती. अरे हे कोकण आपलं स्वर्ग हारे झकास. ते का करू नका रे तुम्ही असो बघा. जागा ऐकणं सोपा रे, पण जागा टिकवणं कठीण. म्हणूनच जागा ऐकताना विचार करा. पैशासाठी अविचार करू नका. शाबास सुनबाई शाबास. माका होतीच खात्री. म्हणूनच म्हणतात ना सगळ्या विश्वास भारी भारतीय नारी. हिरवी नारळी काळा